तर सुभाषांचं कधी पण कुठलं पण काम घेऊन जायचं त्यांच्यापाशी, म्हणजे त्यासनी कवा पण म्हटलं सुभाष हे लागते तिथं 2 मिनिटात हजर होते. तर हे उमेदवार सर्वसामान्यातले आहेत, त्यांनाच आपण मतदान करायला केलं पाहिजे. सारिका पाटील यांनी कामं भरपूर केल्यात आणि आता आम्ही त्यांना निवडून देणार. जे सर्वसामान्यांचा विचार करणारा म्हणजे शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. एकदम म्हणजे उत्तममध्ये काम चांगलं आहे. सारिका सुभाष पाटील यांनी गावात भरपूर कामं केलेली आहे. शाळेची पण म्हणजे एकदम व्यवस्था केलेली आहे. मुलांना काय मदत लागली तर मुलांना सुद्धा मदत केलेली आहे. या येवडेगावचे सरपंच ओमकार पाटोळे आपल्यासोबत आहेत. सरपंच साहेब, एकंदरीत तुमच्या गावात कसा विकास झाला आणि त्याला जबाबदार कोण आहे, ते कुणा सहकार्य झालं याविषयी थोडंसं सांगा. आपल्या गावचा भरपूर विकास झाला आहे साहेबांच्यामुळं, आंबेडकर साहेबांच्यामुळं भरपूर विकास झालेला आहे. म्हणजे आपण ज्यावेळी गेलो आहे त्यावेळी आपल्याला म्हणजे कामाच्या बाबतीत काय विषय नाही. हां, मग आता जर बघितलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणजे ह्या आंबेडकर साहेबांचा परिणाम म्हणून शिवसैनिक हे जे आता उभे आहेत, जिल्हा परिषदला अशोकाबा आहेत, पंचायत समितीला सारिका वहिनी आहेत, यांना कुठेतरी फायदा होईल असं वाटतं. त्याचा व्हायलाच पाहिजे. साहेबांच्यामुळे सगळं हे झालेलं आहे, त्यामुळं व्हायलाच पाहिजे आणि ते माणसाने पण विचार करायला पाहिजे. साहेबांच्या माध्यमातून म्हणजे बरोबर त्यांच्या कामाचा फायदा. आता ह्या दोघांच्या कामाबद्दल काय सांगाल? ही कसं आहेत माणसं, काम काय करू शकतात? आमच्या गावात मला सुभाष पाटलांचं म्हणजे आपलं एकदम त्यांचं हेच करायचं नाही, विशेष नाही आहे सुभाष पाटलांचा. आणि आबा पण आपल्याला भरपूर हे केलेलं आहे आबाने, हे आहेत विषय ठिकाण. ही कसा प्रतिसाद वाटतो त्यांना ह्या शेटांना निवडून येण्याबद्दल? मतदान मिळेल किंवा काय? नाही, मतदान त्याचा काय विषय नाही, सोडा मतदान मिळणार सोडा. तर माणसाने पण विचार करायला पाहिजे हो त्यांचा. कुठल्या मुद्द्यावर माणसाने विचार केला पाहिजे? म्हणजे बाबा काम काय करतात, म्हणजे त्या ह्याच्यावर विचार करायला पाहिजे हो त्यांनी. अच्छा, हे त्यांचं कामाचं स्वरूप चांगलं आहे, काय हे नाही त्यांचं. साधारण या भागात प्रतिसाद कसा मिळतो त्यांना? काय आमच्या भागात तरी हा प्रतिसाद भरपूर आहे. त्याचं मतामध्ये रूपांतर होईल असं वाटतंय? होणार 100% होणार आणि व्हायला लागतेच ते. एखादं काय ठळक काम सांगू शकाल? सारिका वहिनीचं असेल, अशोकाबांचं असेल? म्हणजे काय आता सुभाषांचं कधी पण कुठलं पण काम घेऊन जायचं त्यांच्यापाशी, म्हणजे त्यासनी कवा पण म्हटलं सुभाष हे लागते तिथं 2 मिनिटात हजर होते, काय विषय नाही. त्यांच्याकडे तसं पद हेच नाही काय? सदस्यपद म्हणजे वहिनीचं सदस्यपद आहे ग्रामपंचायत. खरं सुभाषांचं म्हणजे कसं कधी पण केलं की आपलं हे करतात, काय विषय हे नसते त्यांचं. एकंदरीत वाटतंय की बाबा कुठेतरी संधी आहे त्यांना? संधी आहे त्यासनी. जिल्हा परिषद पंचायत समितीचं रणांगण सुरू आहे, उमेदवार उभारल्या, तर प्रचार सुरू आहे. कुठल्या मुद्द्यावर मत द्यायला पाहिजे तुम्हाला वाटतंय? झाले 10 वर्षे जो प्रकाश आंबेडकरांनी विकास केला आपल्या राधान तालुक्याचा, रस्ते असतील, गटरे असतील, पाणी असेल किंवा गोरगरिबी जनतेचे प्रश्न असतील, की साहेबांनी असा केला नाही विचार की विरोधकाला कशी मदत करायची, कोणीही त्यांच्याकडे जाऊ दे विरोधक, त्यांना मदत ही केलीच जाते. तसंच ह्या राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कधी विचार केला नाही पक्षाचा, किंवा तो राष्ट्रवादीचा आहे किंवा काँग्रेसचा आहे. साहेबांनी वेळोवेळी जो निधी दिला तो असं काही पक्ष बघून दिला नाही, अडचणी बघून कामं केली साहेबांनी, किंवा मतदान बघून कामं केली नाही. ह्याला आपण विचार केला पाहिजे की शिवसेना कशा जीवावर चालते. आज राशिवडे मतदारसंघामध्ये अशोक बापूसो पाटील असतील किंवा पंचायत समितीमध्ये सारिका सुभाष पाटील उभे आहेत, परत धामोड पंचायत समितीमध्ये केरबालाहो पाटील आहेत. तर हे उमेदवार सर्वसामान्यातले आहेत, त्यांनाच आपण मतदान करायला केलं पाहिजे. कारण घरंदाज उभे आहेत. आजकाल बघता तुम्ही की मीडियावाले भरपूर आहेत बातम्या देणारे, परंतु असं ह्या पक्षात होत नाही कधी. जे सर्वसामान्यांचा विचार करणारा म्हणजे शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. हे तुम्ही कुणालाही विचारलं तर चालेल. मी आता 10 वर्षे त्या संघटनेमध्ये काम करतोय, तर साहेबाकडे कधीही आम्ही अपेक्षा केली नाही की त्यांच्या फक्त कामाच्या जीवावरच आम्ही सामोरे जातोय आम्ही, एवढंच आपलं मत आहे. आंबेडकर साहेबांचे काम केले त्याचा कुठंतरी फायदा ह्या उमेदवारांना होईल असं वाटतंय? 100% उमेदवारी ही शिवसेनेला फायदा होणारच आपल्या. आता आम्ही साधारण एका ठिकाणी आम्ही फिरतोय ना, आमच्या कानावर आलं की आंबेडकर साहेबांना मतं देऊ आम्ही, पण त्यांच्या माणसांना का द्यायची, त्यावेळी काय तसे कसं सांगाल त्याविषयी? कसं आहे, ज्याचा त्याचा आता प्रश्न आहे. खरं आम्हाला तरी वाटते की आंबेडकर साहेबांचे जे उमेदवार आहेत त्यांनाच आपण मतदान केलं पाहिजे.
तुम्ही विचार करा की कायापालट हा 15 वर्षामध्ये झाला आहे, कारण इथून पाठीमागे झाला नाही. हे तुम्ही कुणाला विचारू शकता तालुक्यामध्ये. आज भरपूर संघटना आहेत त्या, परंतु आम्ही तसं कधी वागलो नाही. आज मागासवर्गीय समाजासाठी प्रत्येक समाज मंदिरासाठी निधी साहेबांनी दिलेला आहे. तुम्ही कुठल्याही समाज मंदिरमध्ये जावा, 100% साहेबांनी निधी दिलेला आहे. तिथे कधी विचार केला नाही मतदान तू टाकलेस का नाहीच. त्यामुळं आम्ही शिवसेनेसोबतच आहे. आमदार साहेबांचे समर्थक म्हणून किती वर्षाचा अनुभव आहे साहेबांचा? झाले 2009पासून मी त्यांच्या संबंधित आहे. ज्यावेळी 2009ला होते उभ्या, त्यावेळी अपेक्ष मतदान मी मवड्यामधून 70 मतदान त्यांना दिले. त्यावेळी कोणीही नव्हते. आता साहेबांच्याकडे भरपूर कल आहे, तसा बघण्याचा उद्देश आहे, कारण कामाच्या पोचपावतीवर, दुसरा काही नाही. मतदारसंघातून फिरलाय, कसा प्रतिसाद आहे या उमेदवारांना? चांगला आहे प्रतिसाद, काही अडचण नाही. विजयापर्यंत जाते? विजयापर्यंत 100% जाणारच. एक महिला उमेदवार आपल्या या पंचायत समितीसाठी उभे आहेत, सारिका पाटील. एक महिला म्हणून तुमच्या काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून? इथनं मागं सारिका पाटील यांनी कामं भरपूर केल्यात आणि आता आम्ही त्यांना निवडून देणार आणि इथनं पुढे सुद्धा त्या कामं चांगली करतील. काय कामं केलं चांगले असं तुम्हाला सांगावशी म्हणजे सांगता येईल? काहीतरी असं हे केले की त्यांनी देवळाची कामं केल्यात. आमच्या दिरान विकासाचंच की गावातल्या रस्ते केल्यात, देवळासाठी पैसे, पोरांच्या त्या खेळासाठी पैसे दिल्यात, कुस्तीच्या ह्याच्या, आणि आता इथनं पुढे बी देतील ती. मग चांगलं काम करतील. संधी मिळेल असं वाटते त्यांना? वाटतंय. कसा प्रतिसाद आहे त्यांना, म्हणजे त्यांच्याविषयी कसं आहे? म्हणजे आहे त्यांच्याविषयी सगळी जनता आहे, चांगली बोलतात निवडून द्यायला. आता त्या आंबेडकरांच्या पक्षातनं उभारल्यात, आंबेडकरांचं काम कसं आहे तुम्हाला काय वाटते? आंबेडकर सरांचं काम एकदम म्हणजे एकदम भारी, एकदम ह्याच्यात काम चांगलं आहे. की काम कुठलंही असं कुठलंही काम म्हणजे असं तटवत नाही आहेत, किंवा कुठल्याही कामाला जर आपण जर साहेबांच्याकडे जर मागायला जर गेलो तर ते साहेब नाही म्हणत नाहीत की हे आम्ही देतोच असं, म्हणून त्यांचा आम्हाला हे सपोर्ट असतो. त्यांच्याकडनं ही माणसं उभारल्यात, आता जे उमेदवार आहेत ना, ही त्यांच्या पक्षातनं उभारल्यात. मग त्याचा परिणाम त्यांचा होईल काय, म्हणजे त्याचा फायदा होईल काय? 100% होणार. आणि ह्यांच्याविषयी काय सांगायला कसं सांगशील? सारिका वहिनींचं काम कसं आहे, अशोक काम कसं आहे? त्यांचं दोघांचंही काम एकदम म्हणजे उत्तम मध्ये काम चांगलं आहे. सारिका सुभाष पाटील यांनी गावात भरपूर कामं केलेली आहे. शाळेची पण म्हणजे एकदम व्यवस्था केलेली आहे. मुलांना काय मदत लागली तर मुलांना सुद्धा मदत केलेली आहे. प्रत्येक शाळेत जाऊन तिने की हे केलेलं आहे, मुलांची काय अपेक्षा आहे किंवा काय हे केलं आहे त्यांचं सुद्धा मुलांना तिने हे पाठिंबा दिलेला आहे. आणि गावातले रस्ते केलेला आहे, बऱ्यापैकी विकास. हां, गावातला विकास भरपूर केलेला आहे. आता आबांच्या जर बोलायचं झालं तर आबा पण एका गावात सरपंच आहेत, त्यांच्या कामाविषयी काय माहिती आहे तुम्हाला? तिन्ही पण गावात म्हणजे राशिवडे गावात पण तिन्ही पण कामं केलेली आहेत. भरपूर तिन्ही पण रस्ते केलेले आहेत, पाण्याची पण सोय केलेली आहे. त्याचा फायदा कुठेतरी होईल? हो, 100% सारिका सुभाष पाटील यांचा पण होणार आणि आबांचा पण होणार, आणि 100% त्यांचं म्हणजे निवडून दोघंही पण येणार. आपण जे राष्ट्रीय पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत सारिका पाटील आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत अशोकाबा पाटील, त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्याशी बोलतोय. या ठिकाणी महिला समर्थक देखील उपस्थित आहेत. वहिनी, एकंदरीत सारिका पाटील यांना महिला म्हणून का मत द्यावं असं वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी अश्विनी अमृत पाटील, मी येवढेमधून बोलते. सारिका पाटील एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून ओळखली जाते. त्यांनी धडाडीची कामे गावामध्ये केलेली आहेत. त्यामध्ये विद्यामंदिर येवढे शाळेमध्ये पण त्यांनी चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्यावं असं वाटते. आणि मग आता जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत अशोकराव पाटील, यांना का मत द्यावं असं वाटेल? हे पण एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. ते राशिवडे गावचे सरपंच असून अनेक त्यांनी कामं चांगल्या प्रकारे केलेली आहेत आणि याहूनही चांगली कामे ते करतील, यासाठी त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्यावे असं वाटतं. आता हे जे उमेदवार आहेत ते आंबेडकर साहेबांचे नेतृत्व मानणार आहेत. आंबेडकर साहेबांच्या कामाचा ह्याला काय फायदा होईल असं वाटतंय? हो, आंबेडकर साहेबांनी जसे पुढे जाऊन कामे करण्याचा प्रयत्न केला, गोरगरिबांनी ही निधी मिळवून आणून देणे, गावासाठी अनेक प्रकारची कामे केली, तसे हे दोघं पण उमेदवार चांगल्या प्रकारे कामे करतील, यासाठी त्यांना निवडून देऊ. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.